जय श्री कृष्ण। हा व्हिडिओ गीता ऑलिम्पियाडच्या प्रमोशनसाठी बनवत आहे। माझे जे अनुभव कथन करत आहे गीता ऑलिम्पियाडच्या संदर्भात त्याबद्दल करत आहे। माझे नाव विनय कुलकर्णी। गीता ऑलिम्पियाडच्या ज्या स्पर्धा आहेत त्याची माहिती मला दररोजच्या भगवद्गीता पठणामध्ये जे कार्यशाळा आहे, जे क्लासेस होतात त्याच्यामधून मिळाली। त्याचप्रमाणे व्हॉट्सॲपवर त्याची माहिती मिळत राहिली। मागील 3 महिन्यापासून गीता ऑलिम्पियाडच्या स्पर्धा चालू आहेत। यामध्ये प्रथमतः मला असं वाटलं की ह्या ज्या स्पर्धा आहेत या भगवद्गीतेवर काही प्रश्न विचारले जातात, वेदांबद्दल आहे, आपले काही धार्मिक स्थळं आहेत त्याच्याबद्दल आहे, हे आपल्याला जमेल की नाही याबद्दल प्रथम मला शंका निर्माण झाली किंवा एक आपल्याला जमेल की नाही असं वाटलं। मग त्यानंतर मी निश्चय केला की आपण पाहूया, प्रयत्न करून। त्याप्रमाणे मी यामध्ये रजिस्ट्रेशन केलं। learngita.com या साईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। त्याप्रमाणे मी रजिस्ट्रेशन केलं आणि या स्पर्धांमध्ये भाग घेताना असं अनुभव आला की इथे प्रश्न विचारले जातात, वेगवेगळे राऊंड्स आहेत। आत्तापर्यंत 6 राऊंड झालेले आहेत। त्या प्रश्नांची पर्यायी उत्तरं तिथे दिलेली असतात, त्यातूनच आपण ती निवडायची आहेत। त्यामुळं ते प्रश्न जरी अवघड वाटत असले तरी पर्यायी उत्तरं दिल्यामुळं ते सोपे होतात। अशा पद्धतीने आम्ही त्या स्पर्धांमध्ये मी भाग घेतलेला आहे। तुम्हीसुद्धा सर्वांनी भाग घ्या। खूपच आवड निर्माण झाल्यानंतर जसजसं मी पुढे लीडर बोर्ड पुढे जात राहिलो, जसे गुण आपल्या खात्यामध्ये तयार होत गेले, मिळत गेले, त्याप्रमाणे पुढे जात राहिलो आणि तो खरोखर एक अनुभव इतका उत्कृष्ट आहे की आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञानामध्ये भर पडते। त्याच्यानंतर तुम्हाला वेदांबद्दलची माहिती मिळते, वेगवेगळ्या पौराणिक कथांबद्दलची माहिती मिळते। आपल्या भारतामध्ये किंवा जगभर काही धार्मिक स्थळं जी आहेत त्याच्याबद्दलची माहिती मिळते। आपले जे थोर पुरुष होऊन गेलेले आहेत इतिहासामध्ये त्यांच्याबद्दलची माहिती मिळते। रामायण, महाभारत याच्याबद्दलची सुद्धा आपल्याला जास्ती ज्ञानामध्ये भर पडेल अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत। खूपच इंटरेस्टिंग आहे। त्याचप्रमाणे इथे काही मनोरंजक खेळसुद्धा आहेत त्याच्यामध्ये, जसे अर्जुन बाण मारतो माशाच्या डोळ्याला, मासा फिरत असतो वरती, त्याप्रमाणे आपण त्याचा अचूक वेध घ्यायचा आहे, तो व्हिडिओ गेम आहे। त्याचप्रमाणे काही अमृत कलश आहे, त्यामुळे अमृत कुंभ, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टींचं गोळा करायचे आहेत, वाईट गोष्टींना टाळायचं आहे। जसं की भगवद्गीतेचं पुस्तक आहे, गाईचं चित्र आहे, त्यानंतर तुळशीचं पान आहे। ह्या गोष्टी तुम्ही त्या अमृतकुंभामध्ये गोळा करायच्या आहेत आणि सिगारेट, दारूची बाटली या गोष्टी त्यातून टाळायच्या आहेत, ज्या त्याच्यामध्ये पडत असतात त्या टाळायच्या आहेत। अशा पद्धतीचा तो व्हिडिओ गेम आहे, खूपच मनोरंजक आहे। आत्तापर्यंत मी प्रथमतः तर मी त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छित नव्हतो, परंतु आता मी जवळजवळ 10 क्रमांकाच्या आत आलेलो आहे। तर खूप आवड निर्माण झाली आणि सगळी भगवंताची कृपा आहे, कृष्णाची कृपा आहे। आपण जर एक पाऊल पुढे टाकलं तर आपल्याला कृष्ण साथ देतात, मात्र ते पाऊल पुढे टाकणं हे खूप गरजेचं आहे। त्याप्रमाणे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा। आपले जे गीता परिवारचे जे ज्येष्ठ वरिष्ठ जे अधिकारी आहेत, भक्त आहेत, श्रेष्ठ भक्त, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण हे पुढं कार्य नेऊया, ज्याच्यामध्ये भगवद्गीतेचा प्रसार होईल आणि धर्माची सुद्धा, आपल्या हिंदू धर्माबद्दल जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रेम निर्माण होईल असं म्हणता येईल या ज्येष्ठ व्यक्तींबद्दल की यद्यदाचरति श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते। त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे जाऊया
आणि तुम्हीसुद्धा सर्वांनी GeetaLearn.com या साईटवर जाऊन या स्पर्धेमध्ये भाग घ्या ही माझी विनंती आहे. जय श्रीकृष्ण.